पंढरपूरमध्ये आजपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शन चाचणीला सुरुवात झाली आहे। पहिल्या दिवशी जवळपास 1200 भाविकांना टोकनद्वारे दर्शनात दिलं जाणार आहे। आषाढी एकादशी आणि वारी निमित्तानं होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर टोकन दर्शन चाचणी ही सुरू झाली। टोकन माध्यमातून आजपासून पंढरपूरमधील विठुरायाचं पदस्पर्श दर्शन आता भाविकांना घेता येईल। TCS कंपनी आता विठ्ठलाच्या दर्शनासंदर्भातील टोकन चाचणी करणार आहे। ही दोन दृश्य आपण बघतोय। मोठी गर्दी खरतर जमलेली आहेत। पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी टोकन पद्धती सुरू केली गेलेली आहे। आजपासून ही टोकन चाचणी सुरू झालेली आहे। आज खरं तर विठ्ठल भक्तांसाठी आनंदाचा दिवस आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर आजपासून जवळपास 1200 लोकांना टोकन दर्शन दिलं जाणार आहे। आपण पाहिलं तर आता मी या टोकन दर्शनाच्या जो प्रवेशद्वार आहे तिथं उभा आहे। आपण बघितलं तर जी स्कॅनर मशीन आहे, कशा पद्धतीनं स्कॅन केलं जातं भाविकांना इथून या दरवाजातून सोडलं जातं आपण ते पाहतोय। आपण एकंदरीत पाहिलं तर ज्यावेळेस बुकिंग केल्यानंतर या मशीनद्वारे भाविकाचा आल्यानंतर स्कॅन केलं जाईल, त्या भाविकाचा मोबाईल नंबर टाकला जाईल, त्यानंतर त्या भाविकाचा फोटो येतो का हे पाहिलं जाईल। ते खातरजमा केल्यानंतरच या इथून आतमध्ये सोडलं जातं। आपण काही भाविक माझ्याबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल की कधी बुकिंग केलं होतं तुम्ही? काल बुकिंग केलं होतं ऑनलाईन। आपली वेबसाईट होती विठ्ठल रुक्मिणी ऑर्गनायझेशन, त्याच्यावर बुकिंग केली होती ऑनलाईन। त्याच्यामध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आलेला, काय नाही आलेला। कशा पद्धतीचं पास तुम्हाला दाखवते? आपण बघितलं तर बुकिंग केल्यानंतर अशा पद्धतीचं पास तयार होतंय आणि या बुकिंग केल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या याच प्रवेशद्वारावर आल्यानंतर स्कॅन केल्यानंतर या विठ्ठल भक्ताला इथून आत सोडलं जातंय आणि आपण पाहिलं तर जवळपास 1 तासामध्ये दर्शन होतंय। 10-10, 20-20 तास दर्शनाला भाविकाला लागत होते, परंतु आता या ज्या टोकन दर्शनामुळं जे अगदी सोपं झालेलं आहे। 2 तासामध्ये दर्शन आपल्याला भाविकांना मिळत आहे। आपण पाहिलं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने टोकन दर्शन सुरू करण्यात आलं। आज त्याची चाचणी सुरुवात होते। 1200 लोकांना आज बुकिंग झालेलं आहे आणि 200चा एक स्लॉट, असे 6 स्लॉट तयार करण्यात आले। या गेटमधून आज भाविक गेल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं जे येणाऱ्या भाविकांना चहा असेल, नाश्ता असेल याची सुद्धा सोय करण्यात आली आहे आणि आता आनंदाचा क्षण म्हणावा लागेल की विठ्ठल भक्तांना अवघ्या 2 तासामध्ये टोकन दर्शनामुळे दर्शन मिळणार, पदस्पर्श दर्शन मिळणार आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।